हो फजिती यमदंड उपाय तो सोपा नामाचा गजर न करी विचार पुढे काही आयुष्य सरलिया कोण बा सांगाते पुढे हो फजिती यमदंड एका जनार्दनी तुकारे अंधळा एका जनार्दनी तुकारे अंधळा देखतोस डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोण बा सांगाते पुढे हो फजिती यमदंड विठाला यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. ठीक आहे, राहू द्यावा. आवाज सांगा. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. जन्माद्यस्य यतो न वैयादि तरत श्वरते स्वविघ्नस्वराट् तेली ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयाम् तेजो वारि मृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषाम् धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि योऽन्ध प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू चरण श्री गुरूंचे आता हृदय आपुले सौफाळुनिया भले वरी बैसव पावले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या चरणी प्रणाम करून प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत गुरुवर्य श्री संत मोतीराम महाराज, परमपूज्य प्रातस्मरणीय श्री संत सेवालाल महाराज, परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी माझे बाबा गुरुवर्य धुंडीराज शास्त्री या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक करून आदरणीय वडील कैलासवासी देवीदासराव धेनू पवार, आदरणीय वडील कैलासवासी देवीदास धेनू पवार यांना दिनांक 17/3/2025 सोमवारी देवाज्ञा झाली आणि त्यानिमित्ताने आज परिवारातील त्यांच्या देहपतनानंतरचा हा गंगापूजनाचा कार्यक्रम परिवारातील दोनही सुपुत्र
परमस्नेही श्री अनिल देवीदासराव पवार आणि श्री सुनील देवीदासराव पवार, ब्रह्मपुरी, हनुमाननगर, तांडा. पवार परिवारातील दोनही सुपुत्रांनी पवार परिवारातील सर्व लहान थोर मंडळींनी आपले वडील कैलासवासी देवीदास धेनू पवार यांच्या देहपतनानंतरचा हा दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एक सिद्धांत मी नेहमी सांगतो, माणूस मेल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती जर मृत झाली असेल, आपले वडील जर गेले असतील, तर मृत व्यक्तीच्या नावाने 3 टप्प्यामध्ये आपल्याला त्यांचं कर्म करावं लागतं आणि त्यांना चांगल्या गतीला पाठवावं लागतं. हा गरुड पुराणाचा सगळ्यात पहिला सिद्धांत आहे मंडळींनो. आपले वडील गेल्यानंतर पहिल्या दिवशी देहातून प्राण गेल्यावर त्यांना अग्नी देऊन राख सावडेपर्यंत पहिला टप्पा सांगितला. दूध घालेपर्यंत, राख सावडलेल्या दिवसापासून आज गोड जेवण होईपर्यंत दुसरा टप्पा सांगितला आणि गोड जेवण झालेल्या दिवसापासून पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत 1 वर्ष ज्या दिवशी त्यांना होईल तिथपर्यंत तिसरा टप्पा सांगितला. या 3ही टप्प्यातल्या कर्माला गरुड पुराणाच्या भाषेमध्ये जरा वरचा शब्द पण बोलतो, आवर्तवदैहिक कर्म असं म्हणतात. आपले वडील गेल्यानंतर, आपल्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती गेल्यानंतर 3 टप्प्यामध्ये आपल्याला कर्म करावं लागतं. आज पवार परिवारातील दोनही सुपुत्रांनी आणि सर्व परिवारातील मंडळींनी आपल्या वडिलांचा देहपतनानंतरचा हा दुसऱ्या टप्प्याचा शेवट आहे मंडळींनो. आज कीर्तन सेवेचं आयोजन आहे, पुन्हाही रात्री बंजारा भजन आहे, अन्नदान आहे. आपल्या वडिलांच्या देहपतनानंतर हा दुसरा टप्पा आज परिपूर्ण करत आहात. तसं पवार परिवारातील सर्व मंडळी आणि जे गेलेत पवार परिवाराला सोडून, कैलासवासी देवीदासराव धेनू पवार यांचा सगळा पवार परिवार जो आहे हा सुसंस्कृत परिवार आहे, सुशिक्षित पवार आहे. त्यांचे जे बंधू आहेत श्री अंबादास धेनू पवार, श्री भगवान धेनू पवार, तेही शासकीय कर्मचारी आहेत, श्री प्रल्हाद धेनू पवार आणि 4 बहिणी येतं आणि सगळी ही सुशिक्षित मंडळी आहे. आपण या देहामध्ये आल्यानंतर संस्काराने प्रेरित व्हावं, काही शिक्षणही शिकावं, काही आपल्या हिंदू धर्माचे संस्कारही आपण अंगीकृत करावेत मंडळींनो, कळालं का? आणि त्यातून मग माणसाचं जीवन परिपूर्ण होत राहतं आणि त्याला जर अध्यात्माची जोड झाली पुन्हा तर ते जीवन सफल होतं. विठाला म्हणून आग्रहाने पवार सरांनी मला आग्रह केला. तशी खूप वेळ कमी आहे पण धावपळीमध्ये येण्याचा प्रयत्न आहे, कारण जुना संबंध असतो, कुठून तरी ओळखी असतात, कुठून तरी काहीतरी ऋणानुबंध असतो. मलाही परभणीमध्ये गजानन महाराज मंदिर सभागृहामध्ये शिवपुराण चालू आहे, 1:30 वाजता मला तिथं पोहोचायचं आहे. तरीही थोडा वेळ देण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं संत सेवालाल महाराजांच्या चरणी, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी, श्री गुरु मोतीराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करू की कैलासवासी देवीदासराव धेनू पवार यांचा पुढचा प्रवास चांगला हो, ते भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप हो. आणि ते गेल्यानंतर तुम्हाला आम्हाला काय लक्षात घ्यायचं या देहामध्ये आल्यावर मंडळींनो, हा गंगा पूजनाच्या कार्यक्रमाचा खरं म्हणजे भाग आहे. जे गेले ना आपल्यातून सोडून, ते तथापूर्वकृतम कर्मम, ते त्यांचं कर्म घेऊन इथून पुढे गेले. आता आपण काय करायचंय हा विषय महत्वाचा असतो, कळालं का? मग गरुड पुराणाकडे जर आपण बघितलं ना मंडळींनो, तर गरुड पुराणामध्ये एकूण 6 विषय भगवंतानी गरुडाला समजून सांगितले. 6 विषय भगवंतानी गरुडाला समजून सांगितले आणि हे सगळे 6 विषय आपल्यासाठी फार महत्वाचे, या देहात आलेल्या मनुष्य प्राणी मात्रांसाठी महत्वाचे. 6 विषयापैकी 2 कर्म सिद्धांत सांगितलेत गरुड पुराणामध्ये, 2 संस्कार सांगितलेत आणि 2 मार्ग सांगितलेत. काय काय आपल्याला बदल करता येतो जीवनामध्ये बघा बरं तुम्ही. तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचंय, तुमच्या आमच्या साठी सुद्धा काळ तयारच आहे मंडळींनो. 2 कर्म सिद्धांत आहेत गरुड